गुंड निलेश घायवळ याला रोहित पवार यांनीच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमामधून पासपोर्ट मिळवून दिला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलाय। काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राम शिंदे आणि गुंड निलेश घायवळ यांचे हितसंबंध असल्याचा आरोप केलेला होता। राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली असा आरोप रोहित पवार यांनी केलेला होता। आणि या पार्श्वभूमीवरती राम शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना रोहित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। तर राम शिंदे यांनी एबीपी माझाशी बातचीत केलेली आहे आणि यामध्ये बोलताना रोहित पवार यांच्यावरती राम शिंदे यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली असा आरोप हा रोहित पवार यांनी केलेला होता आणि त्यावरती आता राम शिंदे यांनी आपलं मौन हे सोडलेलं आहे। माध्यमांशी बोलण्यासाठी स्वतः राम शिंदे आपल्यासोबत आहेत। त्यांनी जे आरोप केले तर ते पासपोर्ट जे दिला गेला म्हणतात की चंद्रकांत दादांनी, तानाजी सावंतांनी मी जी त्यांना पासपोर्ट देण्यासंदर्भामध्ये मदत केली, जे ते म्हणतायत की ते धांदत खोटं आहे। 2020 साली त्यांना पासपोर्ट मिळालेला आहे आणि त्या पासपोर्टसाठी कोणी मदत केली ती त्यांनी गायवळांच्या मामांनी स्पष्टपणे सांगितलंय की रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी त्यामध्ये मदत केलेली आहे आणि आम्हाला 2020 सालीच हा पासपोर्ट मिळाला आहे। मला या ठिकाणी सांगायचं आहे की 2020 साली महाविकास आघाडीचं सरकार होतं। महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये हा पासपोर्ट दिला होता। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचे चौकशीचे आदेश आता दिलेले आहेत। त्याच्यातून काही निष्पन्न व्हायचे ते निश्चित स्वरूपामध्ये निष्पन्न होईल। रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं, मेहनत घेतलं, त्यांनी काही शब्द आनाभाका काही शब्द घेतले असतील तर ते त्यांचं पूर्ण केलं नाही, त्याच्यामुळे त्यांचं फाटलं आणि त्यांचं फाटल्यामुळे ते मला जॉईन झालं, एवढंच त्याच्यातला अर्थ आहे। आमदार रोहित पवार जे भिनासलेले आहेत, त्यांना खेडेगावात म्हणतात भिनासलेलं व्यक्तिमत्व, दररोज काही ना काही उकरून काढायचं आणि त्याच्यात काहीच तथ्य होत नाही। अप्पासाहेब शिर्के, एबीपी माझा, धाराशिव। दरम्यान कोथरूड गोळीबार प्रकरणी मकोका अंतर्गत केलेल्या कारवाई विरोधात निलेश घायवळनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी होणार आहे। घायवळ आणि टोळीतील सदस्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली होती। मीडिया ट्रायलमुळे आपल्या विरोधात कारवाई झाल्याचा निलेश घायवळचा आरोप आहे। तसंच अटकेची कारवाई करू नये अशी मागणी देखील या याचिकेमधून करण्यात आली आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। नवा भिडू नको म्हणणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी राज ठाकरेंबरोबर एकत्र येणं टाळलंय का? दिल्लीतील बैठकीचं